मुतून पियाचा का मुतून द्यायला नाही साहेबांनी मला मुतून द्यायला तर आम्ही पितो मग बरोबर आहे ना त्याचं का फिटलत का ऐकून द्या ना आम्हाला पाण्याची सोय नाही का इकडं कायची सोय नाही आम्हाला नाही शेतीला तर शेतीला पण पियाला तर द्या ना डोक्यावर हांडा त्याला दाखवते ना डोक्यावर हांडा देणार नाही तिकडे नाही अंगाला पाणी का नाही कपड्याला पाणी का नाही पियाला पाणी हे साहेब बसलं ती याने मत द्या पकड कुठून मत द्यायचं याली यंदा मत मागायला त्यांनी काट्या काढायची आता काही सोडायचं नाही याली पाणी दिल्याशिवाय मग हाणायचं एवढं हाणायचं सोडायचंच नाही मत द्यायचं नाही एवढं त्या साहेब आली कोणतं साहेब आहे ती हा आमचा जर परिसर हे सोडित नाही ना तर सोडायचा नाही काय करायचं एवढं हा गेली सोडायचं नाही बोलला लावून तर या पाण्याकरता बोल सुटलोय यांचं का फुटलं का दिसत नाही का याली कशी काय आमची अवस्था आहे ती हा म्हातारा माणसा आहे कोणी काठी घेतात कोणी कसा घेता येड्या पाला मला कसं काय नंबर लावला ती आणि मजा पाहत्या ती मग आम्हाला काय करायचं येड त्याला ना त्याला कोण स्वयंपाक कुठू धरून घरामध्ये त्या मंदिरामध्ये ऑफिसामध्ये डायरेक्ट कुलूप लावून त्याचा पक्का काम करू आम्ही पुरं सोडणार नाही आम्हाला पाणी दिल्याशिवाय हा मग पाणीच आम्हाला पाहिजे पाणी नाही तर आम्ही काही काय मुतून पियाचा का मग बरोबर आहे आम्हाला रस्ता नाही का पाणी नाही आम्ही काय करायचं इकडं आम्हाला आता तुम्ही पाणी व्हायला या इकडं आम्ही सांगतोय पाणी आम्हाला पाणी नाही ना देते तर तुम्ही आम्हाला एक एक हांडा घेऊन या म्हणा पाणी द्यायला आम्हाला घरी मग तुम्ही तिथं ऐकता खुर्च्यानं बसून पाणी पित्या आम्ही काय जखमाऱ्या करायच्या काय इकडं आई येऊन काय करायचं आम्ही तिथं हा तर आमची कोणी मनी जान होत नाही ना त्या जे साहेब असतो त्याने आम्हाला पाणी द्यावं आता घरी आण बटनानं पाणी पितात आणि आम्हाला वड्यामधून पाणी भरून नेण्यासाठी किंवा टँकरनी किंवा नळाने तर पाणी देता येत नाही मग शासन काय झोपेले का आमची काळजी करायला नको का त्यांना ते आमच्याच मुळे खुर्चीवर बसलेत ना ते काय त्यांच्या स्वतःच्या पर्जामुळेच खुर्चीवर त्यांनी लाज नाही वाटत का आम्हाला पाणी नाही आम्ही येऊन सुद्धा आम्हाला आमचे त्यांनी फसवणूक केल्यासारखं केलं आम्हाला फसून जसं काय म्हणलं ते देता आश्वासन दिलं ना आता द्यायला नाही म्हणतात आम्ही काय करायचं उन्हातानामध्ये नंबर लावून बसल्या सगळ्या बायका पाण्याला आल्या ते पाणी नाहीये एका एकाचा नंबर लागलो एक एक हांडा पाणी भेटत आम्ही पाणी कुठून द्यायचं काय करतंय सरकार झोपून राहिलं का अजून एवढे दिवस 26 तारखेला मोर्चा आणला होता आम्ही आणि 26 तारीख गुरुवार होती तर गुरुवार पासून आम्हाला 15 दिवस झाले तरी पाणी आलं नाही मग शासनाने पाणी आश्वासन दिले आम्हाला पाणी का नाही दिलं आता उन्हा प्राणामध्ये पोरं लेकरं बाया माणसं सगळे येऊन बसलो आम्ही पाण्यासाठी पाणी अजिबात पाणी नाहीये तिथं नंबर लावून बसलो आम्ही इथं शासनानं काय काळजी घेतली का नाही घेतली आम्हाला का फसवणूक करून काढून दिलं काय तोंडावरून हात उतरून गावा जा बाया ना तुम्हाला पाणी येईल आम्ही मरायचं काही बिन पाण्या वाचून उन्हा तानामध्ये हा आम्ही दिवसभर शेताची कामं करायचे काय नुसतं पाणीच भरायचंय आम्हाला खायला नाही लागत का हे बघा इथलं पाणी आता हे आंबेवंगण पोपळी वस्ती इथलं तुम्हाला पीएच चेक करून दाखवतो पाणी कसं आहे आता ते ह्या पाण्यामध्ये बुडवलंय आता हे पाणी आहे हे मावशी इथलं पाणी भरतात आहे आणि हा पीएचचा कागद आहे इथं 7 नंबरला जो कलर आहे असा कलर जर आला तर पाणी पिण्यायोग्य आहे आता हा कलर असा निळा होत नाही बघा कलर 6 नंबरचा कलर आहे तसाच आहे हे बघा इथं हा 6 नंबर आणि हा बघा 6 नंबरचा पाणी हा घाण झालेला आहे तरी शासनाची माणसं कोणी येत नाही आम्हाला 26 तारखेला यांनी आश्वासन दिलं होतं आणि आज कोणीच इथं आलं नाही आज इथं या उन्हातानात मावशी नंबर लावलाय त्या पण तिथं नंबरला बसल्या ते तिकडे तुम्हाला दाखवत तिथं बसल्यात तेव्हा पाण्यासाठी नंबर लावलाय एक महिला तिथं पाणी भरते लवकरच यांनी लवकर आम्हाला पाणी द्यावं नाहीतर पुढची प्रतिक्रिया थोडी वेगळी होईल 26 तारखेला ह्या सर्व बायांना घेऊन आम्ही मोर्चा काढला एल्गार कष्टकरी संघटनेच्या अंतर्गत शासनाची माणसं होते आतमध्ये बीडीओ साहेब होते तहसीलदार होते पवार साहेब होते सर्व अधिकारी होते ग्रामसेवक होता तलाठी होते मला म्हणायचं काय आज ह्या गावाला इथं पोपळी वस्तीला आणि लाडगावच्या ठिकाणी आज यांना 26 तारखेला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पाणी देतो ठीक आहे मधी काय आली होळी आली 3 दिवस सुट्ट्या आल्या 3 दिवस सुट्ट्या गेल्या त्यांच्या आणि आम्ही त्यांना वारंवार चौकशी केली प्रत्येक जण उडवडीचं उत्तर देतोय फाईल पुढे गेलीये याच्याकडे फाईल गेले तहसीलदारांकडे सहीचा काम अडकलाय सही होईल सहीला आज 15 दिवस लागलेत का प्रांत साहेबांकडे गेले सही होईल मग मला हे कळत नाही नेमकी तुम्ही जाणून बुजून सह्या करत नाही का तुमच्याकडे पैसे नाही
जर पैसे नसतील तर एक काम करतो, एवढ्यांची शेती आहे ती विकतो आणि तुम्हाला पैसे देतो, तुम्ही टँकर रोज आणून द्या आम्हाला, कारण तुम्हाला तेवढा अधिकार दिलाय ना का पैसा नसल्यावर तुम्ही कोणाचंही अधिग्रहण करू शकता, विहीर अधिग्रहण करू शकता. आज बघा ना ह्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या ती, मग ह्या महिलांनी काय करायचं? आज या सगळ्या मावशाती आज ह्या तळमळीने येता आल्या ती. आणि अजून एक, ह्या मावशांना जर कमी जास्त जर काही जर झालं तर इथून पुढची जे पण होईल, ज्या अधिकाऱ्याने आश्वासन दिले, आता मी तुम्हाला कोणाची नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी आश्वासन दिले त्यांची जबाबदारी असणारी, यांना काही पण लागू द्या, यांची काय पण नुकसान होऊ द्या, आणि कदाचित हे जरी यांचा जर जीव जरी गेला तरी ह्या मागे हटणार नाही. आणि त्यांच्या वतीने मी पण आहे त्यांच्या सोबत, आम्ही सगळे सोबतच आहोत. आम्हाला एवढ्या 2 दिवसात पाणी जर नाही आलं तर आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन करणार आहे. शासनाने याची दखल घ्यायची, आणि रस्ता रोको आपण असं नाही होणार, त्या दिवसापासून आम्हाला शाश्वत पाणी पाहिजे. आता तरी आम्ही टँकर मागत होतो, आता टँकर नको, तुम्ही कुठने पाणी आणा, तुमच्या घरी 24 तास पाणी आहे. भंडारदरा धरण 24 तास वाहतो तुमच्या घरी पाणी. आणि आज आम्ही काय पाप केले? आम्ही तर डोंगरात राहतो म्हणून आम्हाला पाणी नको का? आम्ही तुमच्याशी आमचा तुमच्याशी कोणाची वैयक्तिक वाद नाही. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.